स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, आता चैत्र नवरात्र सुरू आहे आणि ही चैत्र नवरात्र संपणार आहे ती म्हणजेच येणाऱ्या रामनवमीला। तर चैत्र नवरात्रीचा शेवट हा रामनवमीला का होतो आणि तुळजाभवानी माता त्यांनी प्रभू श्रीरामांना काय दिलं होतं, म्हणजेच की ज्याप्रमाणे त्यांना ज्यावेळेस प्रभू श्रीरामांनी तुळजाभवानी मातेची उपासना केली, ज्यावेळेस या नवरात्रीमध्ये त्यांनी त्यांची पूजा केली, त्यावेळेस तुळजाभवानी देवी त्यांच्यावरती प्रकट होऊन त्यांना युद्ध जिंकण्यासाठी सुद्धा आशीर्वाद दिला होता। आणि येडेश्वरी मातेला सुद्धा त्यांनी येडाई हे वरदान दिलं होतं। म्हणजेच प्रभू श्रीरामांनी ज्यावेळेस बालाघाट डोंगरातून जात होते तेव्हा येडेश्वरी मातेला सुद्धा येडी हा उपदेश केला होता। यामागचा सारांश आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, ज्यावेळेस प्रभू श्रीराम, तुळजाभवानी माता, येडेश्वरी माता यांचं पौराणिक घटनेमध्ये खूप छान असं वर्णन केलेलं आहे। जसं की परंपरा, श्रद्धा आणि लोककथांमधून त्यांचा एक अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक संबंध सांगितला जातो। तर तो कसा आपण बघूया। प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे एक अवतार मानले जातात। म्हणजेच प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचाच एक अवतार मानला जातो। रावणावर विजय मिळवण्याआधी श्रीरामांनी आदिशक्तीची म्हणजेच दुर्गा मातेची उपासना केली होती। यालाच आपण नवरात्रातील अकाल बोधन म्हणतो। आणि या पूजेमुळे, या उपासनेमुळे प्रभू श्रीरामांना या युद्धामध्ये विजय सुद्धा मिळाला होता। तुळजाभवानी माता या आदिशक्ती आहेत। त्या भक्तांचं रक्षण करतात, त्या संकटापासून मुक्त करतात, विजय आणि शक्ती सुद्धा देतात। ज्यावेळेस एखाद्या शत्रूवरती आपल्याला विजय मिळवायचा असतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच त्यांचा आशीर्वाद असतो। म्हणजे आपली आदिशक्ती, आपली आदिमाया आपल्या पाठीशी नक्कीच उभारलेली असते। लोकमान्यतेनुसार ज्या शक्तीची पूजा श्रीरामांनी केली त्याच शक्तीचं रूप म्हणजे तुळजाभवानी माता। आणि हे शक्तीचं स्वरूप त्यांना युद्धात जिंकण्यासाठी सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभारलेलं होतं, तेच म्हणजे तुळजाभवानी माता। आता येडेश्वरी माता ह्या सुद्धा आदिशक्तींचंच एक पवित्र रूप आहे। तुळजाभवानी माता आणि येडेश्वरी माता या दोघी बहिणी आहेत। तुळजाभवानी माता या थोरल्या देवी म्हणून ओळखल्या जातात आणि येडेश्वरी माता या धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जातात। मग ग्रामीण भाग, आता बघा आमच्या इकडे सुद्धा अशी पद्धत आहे, ज्यावेळेस आम्ही तुळजाभवानीला मातेला जातो त्यावेळेस आम्हाला येडेश्वरी मातेला सुद्धा आम्हाला जावंच लागतं। जर नाही गेलं तर येडाई माता म्हणजेच येडेश्वरी माता ज्या येरमाळ्याच्या आहेत त्या रुजतात असं म्हटलं आहे। मग ज्यावेळेस एखाद्या वेळेस आम्ही येडेश्वरी मातेला गेलो तर तुळजाभवानी माता समजून घेतात, पण येडेश्वरी माता समजून घेत नाहीत। त्या खूप रागीट आहेत पण प्रेमळ तितक्याच आहेत। खूप खूप प्रत्येक वेळेस आपल्याला ना, आणि असं पण म्हटलं जातं आपल्या घरातल्या प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक कष्टामध्ये आपल्याला आपली कुलदेवी असेल, कुलदैवत असेल, हे आपल्याला साथ देत असतात। त्यामुळे आपण ना कधी विसरायचं नाही आपल्या कुलदेवीला। आणि ज्यावेळेस आपल्याला तुळजाभवानी देवीचं ज्यांना कुलदैवत आहे त्यांनी तुळजाभवानी देवीला गेल्याच्या नंतर त्यांनी येडाई देवीला सुद्धा गेलंच पाहिजे। आणि बघा, अजून हे पण मागचा उद्देश खूप मोठा आहे। तुम्ही फक्त गेलातच नाही, आता समजा तुम्ही तुळजाभवानी मातेला गेलात, मग तुम्ही ज्या ज्या वस्तू तुळजाभवानी मातेला तिथं श्रद्धा म्हणून तुम्हाला द्यायच्या आहेत, मग खण असेल, नारळ असेल, काही जे असेल ते, बांगड्या असतील किंवा साडी चोळी असेल, तुम्ही जे तिथं घेतलं आहे तेवढंच तुम्ही या पण देवी मातेला घ्यायचं आहे। म्हणजे तुळजाभवानी देवी मातेला समजा तुम्ही साडी आणि ब्लाऊज पीस जर घेतला तर तुम्हाला येडेश्वरी मातेला सुद्धा साडी ब्लाऊज पीस घ्यायचंच आहे। दोघींना वेगळं करायचं नाही। माझ्याकडून एकदा ही चूक झाली होती तर मला ती खूप महागात पडली। त्यामुळे असं तुम्ही कधीच होऊ नका, म्हणजे तुमच्याकडून ही चूक होऊ देऊ नका। आता समजा तुम्ही तिथे गेलात, ओटीचं सगळं सामान घेतलं, साडी चोळी घेतली, तुम्ही त्या पण देवीला गेल्यावर साडी चोळी घ्यायची आणि ओटीचं सामान घ्यायचं। एकीला घ्यायचं आणि एकीला घ्यायचं नाही असं कधीच करायचं नाही। त्यामुळे त्या देवीकडे गेलात त्या देवीला पण घ्यायचं आणि या येडेश्वरी मातेकडे गेलात येडेश्वरी मातेला सुद्धा सगळं घ्यायचं। हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, हे खूप लक्षात राहू द्या। कारण कसं असतं माहिती आहे का, आपण आणि काय होतं, देवाच्या ठिकाणी गेलं का अचानक घाई गडबडीमध्ये विसरून जातं। त्यामुळं हे लक्षात ठेवा। येडेश्वरी माता आणि तुळजाभवानी माता या दोघीही एकाच आदिशक्तीच्या वेगवेगळ्या रूपात प्रकट झालेल्या आहेत। आणि या तिघांचं एकदम आध्यात्मिक मिलन जर बघायला गेलं
श्रीराम म्हणजे धर्म आणि मर्यादेचं प्रतीक, तुळजाभवानी शक्ती आणि विजयाचं प्रतीक आणि येडेश्वरी माता या संरक्षण आणि कृपेचं प्रतीक म्हणून ओळखले जातात. जसे की धर्म राम, शक्ती भवानी आणि संरक्षण येडेश्वरी या आपल्या जीवनातील पूर्णता आणि यश मिळवण्याचं एक प्रतीक मानलं जातं. तर ज्या वेळेस पण आपण आदिशक्तीची उपासना करत असतो, जसं की प्रभू श्रीरामांनी सुद्धा आदिशक्तीची उपासना करून रावणावरती विजय मिळवला आणि तीच शक्ती तुळजाभवानी आणि येडेश्वरी माता या रूपात आजही आपल्या भक्तांचे रक्षण करत आहेत. बघा, ज्यावेळेस पण आपण म्हणतो ना की माझ्या मागं खूप संकट हे ते चालू आहे, त्यावेळेस आपल्याला तारणार कोण आहे हो? ते म्हणजेच आपली कुलदेवी असेल, कुलदैवत असेल, याच आपल्याला तारत असतात. ज्यावेळेस आपल्याला त्या तारतात ना, त्यावेळेस आपण त्या संकटातून नक्कीच मुक्त होतो आणि त्यांचा वरदहस्त असेल ना, तर आपल्याला आयुष्यामध्ये सुद्धा काही कमी पडत नाही. हे मात्र अनुभव प्रत्येकाला असेल आणि असावा. बघा, आयुष्य जगताना श्रद्धा नक्की असावी, अंधश्रद्धा नसावी, श्रद्धा नक्की असावी. जो भाग वेगळा की जे काही असतात, आता सहसा तसं कोणी राहिलं नाही, सगळेच अध्यात्मामध्ये आहेत, पण जे नसतील त्यांनी सुद्धा श्रद्धा नक्की ठेवावी. या गोष्टी आहेत, त्रिकालबाधित सत्य आहेत या गोष्टी. त्यामुळे ज्यावेळेस आपण आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रगल करत असतो, त्यावेळेस आपल्याला आपल्या मोठ्या माणसांचा, जसं की कुलदेवी कुलदैवत असेल, तसंच आपल्या घरातले आई वडील यांचा सुद्धा वरदहस्त आपल्या नेहमी पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, पुढं बघूया आता. प्रभू श्रीराम हे तुळजाभवानी माता आणि येडेश्वरी माता यांच्यातील एक आपल्याला जर बघायला गेलं तर ज्या वेळेस वनवासामध्ये सीतेच्या शोधात असताना राम घाटशीळ म्हणजे तुळजापूर येथे आले असताना देवीने त्यांना सीता लंकेत गेल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पार्वती मातेने रामचंद्राची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप घेतले, तेव्हा रामांनी तिला वेडी आहेस, येडी असं म्हटलं. यावरून येडेश्वरी देवीची स्थापना झाली आणि तिला येडाई असं म्हटलं जातं. अशी सुद्धा आख्यायिका आजपर्यंत चालत आलेली आहे आणि हे आहे म्हणून मी ना, बघा, ज्या आता आमचं प्रॉपर इथं धाराशिव गाव आहे, पण मी खूप भाग्यवान समजते आणि तुम्ही सुद्धा खूप बरेच जण भाग्यवान आहात बरं का. खूप सगळेजण आपल्या महाराष्ट्रामधले असतील सगळे, का? कारण ही भूमी इतकी पवित्र आहे ना. इथं म्हणजे ज्यावेळेस पूर्वीच्या काळांमध्ये प्रभू श्रीराम असतील, सीतामाता असतील, महादेव असतील, पार्वती असतील, या सगळ्यांचं इथून म्हणजे असं जाऊन येऊन झालेलं आहे. त्यामुळे ही भूमी एकदम पवित्र आहे आणि त्याचमुळे आज आपण या पृथ्वीवरती किंवा या आत्ता सध्याला आपण खूप सुखामध्ये राहतो ती यांच्यामुळेच. कारण यांनी आपल्यासाठी खूप काही गोष्टी करून ठेवल्या आहेत की आपल्याला ते आत्ता जीवन जगताना सोयीस्कर पडते. तर त्याचप्रमाणे तुळजाभवानी आणि राम सीतेच्या शोधात ज्यावेळेस राम होते त्यावेळेस बाणानुसार झोपेत असताना तुळजापूरच्या डोंगरातून गेले, म्हणजे बालाघाट डोंगररांगेतून गेले आणि त्यावेळेस भवानी मातेने त्यांना मार्गदर्शन केले आणि शक्तीसुद्धा प्रदान केली आणि त्यांनी ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस रावणावर त्यांना विजय मिळवून देण्यासाठी शक्तीसुद्धा प्रदान केली. म्हणजे तुळजाभवानी मातेने रामांना शक्तीसुद्धा प्रदान केली. तसंच येडेश्वरी माता आणि रामांचं सुद्धा तसंच आहे. ज्यावेळेस वनवासात असताना रामचंद्राची परीक्षा घेण्यासाठी पार्वती मातेने सीतेचे रूप धारण करून त्यांच्यासमोर प्रकट झाली, परंतु रामाने तिला ओळखलेच नाही. तिला असं समजलं वेडी आहेस. त्या दिवसापासून त्या देवीला येडाई असं नाव पडलं आहे आणि आज सुद्धा येडाई म्हणूनच तिला ओळखलं जातं आणि तिची आख्यायिका खूप मोठी आहे, शब्दात सांगू शकत नाही. आता येडाई मातेची सुद्धा म्हणजेच येरमाळ्याची यात्रा सुद्धा जवळ आली आहे आणि ती हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी यात्रा असते. चुना वेचण्याची पद्धत इतकी छान आहे. त्या चुना वेचण्याचं महत्त्व आणि चुना कसा वेचला जातो, चुन्याचं काय महत्त्व आहे, ती पूर्ण जमीन पूर्ण काळी असते. ज्यावेळेस येडाई माता आमराईमध्ये यायच्या आधी पूर्ण जमीन काळी असते. ज्यावेळेस त्या डोंगरावरून निघायला लागतात आमराईमध्ये, त्यावेळेस अचानक चुना असा अक्षरशः जमिनीवरती पूर्ण दिसतो. पूर्ण जमीन तिथली पांढरी पांढरी दिसते आणि आधी पूर्ण जमीन काळी असते. खूप छान आहे. तुम्हाला मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. आत्ता आपला हा व्हिडिओ आपण पूर्ण करूया. ती वेडी देवी म्हणजेच येरमाळा येथील येडेश्वरी माता, जिची गणना तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून केली जाते. शक्तिपीठ आणि स्थान. ज्यावेळेस तुळजाभवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी असून ती भवानी मातेचं आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे, जिचं मंदिर बालाघाट
पर्वतरांगेत आहे. आणि चैत्र नवरात्र ही श्रीरामनवमीला का संपते, याचं महत्त्व आणि याचं रहस्य काय आहे ते आपण जाणून घेऊया. जसे की चैत्र नवरात्र ही श्रीरामनवमीला संपण्यामागं धार्मिक आणि पौराणिक कारण आहे. ते कोणतं? चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला, म्हणून या दिवसाला रामनवमी म्हणतात. या काळात देवीच्या शक्ती स्वरूपाची पूजा केली जाते आणि 9व्या दिवशी भगवान राम विष्णूंचा 7वा अवतार म्हणून अवतरल्यामुळे या नवरात्रीला रामनवरात्र असे सुद्धा संबोधलं गेलं आहे. याचे मुख्य कारण कोणते आहे? ज्यावेळेस श्रीराम हे वाल्मिकी रामायणानुसार चैत्र शुक्ल नवमीला श्रीरामांचा जन्म झाला आणि हा 9 दिवसांचा देवी उपासनेचा शेवटचा दिवस असतो. जसे की शक्ती आणि भक्तीच्या संगमानुसार नवरात्रीत माता दुर्गेच्या 9 रूपाची तर पूजा केलीच जाते, पण ज्यावेळेस नवमीला भगवान राम प्रकट होऊन दुर्गा मातेच्या उपासनेचे फळ म्हणून रामनवमी सुद्धा साजरी करतात. तर असं सुद्धा म्हणजे प्रभू श्रीरामांची या दिवशी पूजा केली जाते. अशी सुद्धा मान्यता आहे की प्रभू श्रीरामांनी लंका युद्धाच्या आधी 9 दिवस समुद्राच्या काठावर माता दुर्गेची पूजा केली होती आणि 9व्या दिवशी रामनवमीच्या दिवशी त्यांची ती साधना पूर्ण झाली होती. म्हणून रामनवमी ही म्हणजेच चैत्र नवरात्र ही रामनवमीला संपते किंवा रामनवमीला त्याचा उद्यापन म्हणजेच एक शेवट केला जातो असं म्हटलं आहे. आता देवी शक्तीचं स्वरूप जर म्हणायला गेलं, राम हे देवी दुर्गेचे शक्ती स्वरूप मानलं जातं. जसं की बघा, थोडक्यात म्हणायला गेलं तर ही नवरात्र शक्ती, माता दुर्गा आणि भक्ती प्रभू राम यांचा एक अनोखा संगम आहे, जिथे देवीच्या साधनेनंतर रामाचा जन्म उत्सव साजरा केला जातो. हे यामागचं कारण आहे. तुम्हाला समजलंच असेल चैत्र नवरात्र रामनवमीला का संपते. तुळजाभवानी देवीने त्यांना शक्ती प्रगट केली होती, शक्ती प्रदान केली होती, त्यांना आशीर्वाद दिला होता. रावणावर युद्धाचा विजय मिळवण्यासाठी रामाला त्यांनी शक्ती प्रगट केली, आशीर्वाद दिला आणि परत ज्यावेळेस प्रभू श्रीराम जात होते त्यावेळेस बालाघाट डोंगर रांगेतच हे दोन्ही मंदिर येतात, तुळजाभवानी देवी माता आणि येडेश्वरी देवी माता. येडेश्वरी मातेच्या तिथून सुद्धा जाताना म्हणजेच येरमाळ्यामधून सुद्धा जाताना त्यांनी येडेश्वरी माता या दिसल्याच्या नंतर त्यांना वेडी आहेस या नावाने सुद्धा संबोधलं गेलं आहे. म्हणजेच त्यांचं वेडी नाव हे प्रभू श्रीरामांनी ठेवलं आहे किंवा त्यांना संबोधित केलं आहे. यामागचं पण तुम्हाला कारण कळलं असेल की येडेश्वरी मातेला येडाई का म्हटलं जातं. म्हणजेच चैत्र नवरात्री ही श्रीरामनवमीला का संपते हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजलंच असेल. आय होप व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी तुम्हाला तो चुन्याचा म्हणजे येडेश्वरी मातेच्या मंदिरामधील जी यात्रा असते ना आता, ती यात्रा अष्टमीला काय केलं जातं, त्या चुन्याचं परत नंतर काय केलं जातं, तो चुना अचानक जमिनीवर प्रगट कसा होतो हे तुम्हाला मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. जर योगायोग आला मला जाण्याचा तर तुम्हाला तिथला व्हिडिओसुद्धा नक्की बघायला आपल्या चॅनलवरती मिळेल. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आई राजा उदो उदो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.